गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः। जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ। सद्गुरु चरणांना नतमस्तक होऊन आपण या सुंदर सकाळच्या तेजोमय वातावरणामध्ये या निरूपणास सुरुवात करूया। मायबाप सज्जनांचं स्वागत आहे। समर्थांनी सांगितलेलं आहे की प्रत्येक मनुष्याच्या जीवनामध्ये एक ना एक असं दुःख असतं ना, ते प्रत्येकाच्या जीवनामध्ये त्याची साथ सोडत नाही। पण कधीकधी आपण पाहिलं असेल की एवढ्या वाईट प्रकारचं दुःख येतं ना, काही करोडसुद्धा ते आपल्या जीवनातून जात नाही। पण म्हणून आज आपण या पितृपक्षाची ही महान कथा आहे ना, या पितृपक्षाचे दोष आहेत, काही नियम आहेत, काय केल्यानं आपल्या जीवनातील न जाणारे दुःख आहेत ना, कशा प्रकारे आपल्याला घालवता येतील, हे समर्थांनी या निरूपणामध्ये सांगितलेलं आहे। म्हणून आज आपण पाहणार आहोत भगवान विष्णू आणि गरुड यांची कथा। ज्या प्रकारे श्री भगवान विष्णू यांनी गरुडजींना ही कथा सांगितली ना, कशा प्रकारे प्रत्येक मनुष्यानं आपल्या पापांचं रूपांतर सुखामध्ये करता येईल ना, दुःखाचं रूपांतर सुखामध्ये करता येईल, ते आज आपण या निरूपणामध्ये पाहणार आहोत। ही जी कथा आहे ना, या कथेचं श्रवण केल्यानं सर्व प्रकारचे पितृदोष आहेत ना, ते समाप्त होतात। आणि ही कथा ध्यानपूर्वक श्रवण केल्यानं मनुष्याचे कोट्यावधी पापसुद्धा नष्ट होतात, त्याला अपार धनसंपत्ती मिळते, सुखसमृद्धी निर्माण होते आणि या पितरांच्या कृपेनं त्यांचे सर्व दोष समाप्त होतात आणि सुखी जीवन प्राप्त होतं। ही जी महान कथा आहे ना, हरी विष्णूंनी गरुडजींना सांगितली। एकदा पक्षीराज गरुड त्यांच्या मनात जिज्ञासा घेऊन भगवान श्री हरी विष्णूंकडे येतात आणि त्यांना नमस्कार करून म्हणतात, हे प्रभू, पितृपक्षात पितरांची पूजा केल्यानं कोणतं फळ प्राप्त होतं बरं? पितृपक्षादरम्यान पितरांच्या शांतीसाठी कोणते उपाय करायला हवे? असे अनेक प्रश्न भगवान विष्णूजींना विचारतात आणि विष्णूजी म्हणतात, हे गरुडजी, तू आज उत्तम प्रश्न विचारलेला आहेस। तुझ्या या प्रश्नाचं उत्तर आहे ना, संपूर्ण मानवजातीचं कल्याण लपलेलं आहे। जो मनुष्य आपल्या पितरांना संतुष्ट करतो ना, त्याचं सर्व दोष दुःख समाप्त होतात। पितरांची अशी पूजा केल्यानं मनुष्याला त्याच्या पूर्वजांच्या आशीर्वाद प्राप्त होत असतात। हे पक्षीराज, याविषयी एका अप्सरा आणि ऋषीची प्राचीन कथा आहे ना, ती सांगितली जाते, जी मी आज तुला सांगणार आहे। या कथेचं श्रवण केल्यानं तुला तुझ्या सर्व प्रश्नांची उत्तरं मिळणार आहेत। म्हणून हे गरुड, तू हे कथेचं ध्यानपूर्वक श्रवण कर। जो ही कथा ऐकतो ना, त्याचे सर्व प्रकारचे पितृदोष नष्ट होतात। जो ही कथा ऐकतो आणि कथेचा प्रसार करतो, त्याच्यावर पितरांची कृपा सदैव राहते। म्हणून गरुडजी म्हणतात, हे प्रभू, आपल्या मुखातून ही कथा ऐकण्यासाठी मी उत्सुक आहे। कृपया आपण मला ती कथा सांगावी, मी या कथेचा प्रचार नक्की करेन। मग भगवान श्रीहरी विष्णू गरुडजींना पितृपक्षाची कथा सांगू लागतात। तुम्ही या कथेचं ध्यानपूर्वक पूर्ण श्रवण करा आणि या कथेनं श्रवण केल्यानं मनुष्याचे सर्व पाप असतील ना, दोष असतील, सर्व नष्ट होतील। त्याला पितृदोषातून मुक्ती मिळून जाईल, सर्व कर्ज फिटून जाईल, धन धान्य संपत्ती प्राप्त होईल आणि सुंदर गुणवान पत्नीची प्राप्तीसुद्धा निश्चित होते। संततीहीन माणसाला संतती प्रदान करणारी ही अत्यंत महान कथा आहे। म्हणून पितृपक्षादरम्यान या कथेचं श्रवण आहे ना, ते प्रत्येक मनुष्याने करायला हवं। या कथेच्या श्रवणानं पितरदेव प्रसन्न होतात आणि ते शुभ आशीर्वाद देतात। म्हणूनच श्री हरी विष्णू म्हणतात, हे गरुड, प्राचीन काळातील ही गोष्ट आहे। वरुण नावाचं एक राजा होता
आणि जे संसारातील माया मोह सोडून निर्भयपणे ब्रह्मचर्याचे पालन करीत असत, निर्वभवाने पृथ्वीवर फिरू लागले. त्यांनी संसारातील सर्व सुख होताना आणि भोगांचा त्याग केला होता. त्यांनी घरात राहणं सुद्धा सोडलं होतं. ते फक्त एकदाच जेवण करत असत आणि वनात भटकत असत. त्यांनी असं वैराग्य धारण केल्याचं हे सर्व काही पाहून त्यांचे सर्व पितृगण अत्यंत दुःखी झाले आणि आपल्या वंशजाला असा वंशाचा नाश करताना पाहून त्यांना भीती वाटू लागली. त्यांनी विचार केला की ते स्वतः जाऊन आपल्या वंशजाला भेटतील आणि त्याला वैराग्याचा त्याग करण्यास सांगतील. मग एके दिवशी जेव्हा ऋषी वरुण ध्यानमग्न होऊन तपस्या करत होते ना, त्याच वेळी त्यांचे सर्व पितृगण त्या ठिकाणी प्रकट झाले. जेव्हा ऋषी वरुण यांनी आपले डोळे उघडले तेव्हा त्यांनी 5 दिव्य आत्म्यांना त्यांच्या समोर उभे पाहिलं. त्यांना पाहून ते आश्चर्यचकित झाले आणि त्यांना नमस्कार करून म्हणाले, हे महान आत्म्यांनो, तुम्ही कोण आहात आणि कोणत्या कारणानं तुम्ही मला दर्शन दिलं आहे? त्या सर्व दिव्य आत्मा म्हणू लागल्या, हे वस्त, आम्ही तुझे पूर्वज आहोत आणि आम्ही तुझ्या या वैराग्यपूर्ण आचरणामुळं अत्यंत दुःखी आहोत. म्हणूनच तुला भेटण्यासाठी आलो आहे. ऋषी वरुण त्यांना नमस्कार करत आदरपूर्वक विचारलं, हे पितृगण, आपल्या सर्वांचं दर्शन करून मी कृतार्थ झालो आहे, परंतु माझ्या आचरणानं दुःखी का आहात बरं? कृपया मला विस्तारानं सांगा. माझ्याकडून अशी कोणती चूक झाली आहे का ज्यामुळं तुम्ही सर्वजण माझ्यावर नाराज आणि दुःखी आहात? मग ते सर्व पितृगण म्हणू लागले, हे वस्ता, तू कोणत्या कारणानं विवाह केला नाहीस? विवाह स्वर्ग आणि मोक्षप्राप्तीचा उत्तम मार्ग आहे. गृहस्थ आश्रमाविना मनुष्याला शाश्वत बंधन प्राप्त होतं. म्हणून गृहस्थ जीवनामध्ये तू राहून मनुष्य, देवता, पितर, ऋषी आणि याचकांची पूजा करून उत्तम लोकांची प्राप्ती करतो. तो देवतांना स्वाह आणि पितरांना स्वधा या शब्दाच्या उच्चारानं, तसेच दारात आलेल्या अतिथी आणि याचकांना दान देऊन त्यांना संतुष्ट करत असतो. म्हणून विवाह न करता, संतती उत्पन्न न करता तू देव ऋण तसेच पितृजनांच्या ऋणातून मुक्त होऊ शकणार नाहीस. या संसारामध्ये राहणाऱ्या मनुष्य, ऋषी आणि इतर प्राण्यांसाठी सुद्धा तू दररोज ऋणीच होत आहेस ना. म्हणूनच संततीची उत्पत्ती नसल्यास तू स्वर्गाला कसा प्राप्त करू शकतोस बरं? देवपूजा, पितृतर्पण तसेच संन्यासग्रहण न करता तुला स्वर्गाची प्राप्ती होणार नाही. सर्व पितृ म्हणतात, हे पुत्र, जर तू विवाह केला नाहीस ना तर हा अन्याय फक्त तुलाच दुःख देईल. मरणानंतर तुला नरकाची प्राप्ती होईल आणि पुढच्या जन्मात सुद्धा हे दुःख भोगावं लागेल. बघा, आपण सुद्धा पाहिलं असेल की कधीकधी मनुष्य आहे ना, एवढा भक्तिमार्ग करतो, एवढे चांगले कर्म करतो, तरीसुद्धा त्याला संकटांचा सामना करावा लागतो. त्याचं दुःख आहे ना, त्याचं दुःख त्याला कधीच सोडत नाही. म्हणून जर अशा गोष्टी असतील ना, तर मनुष्याने आपल्या पितरांना शांत करायला हवं. मनुष्याने आपल्या पितरांचं श्राद्ध करायला हवं. मग ऋषीनं त्यांच्या पितरांना सांगितलं, हे पितरांनो, जीवनात विवाह करणं अत्यंत दुःखदायक आहे. यामुळं पापांचा संग्रह होतो आणि शेवटच्या काळामध्ये यामुळे अधोगती प्राप्त होते. आणि हाच विचार करून मी अजूनपर्यंत विवाह केलेला नाही. स्त्रीसोबत परिग्रह केल्यानं मुक्ती कधीच मिळत नाही. जो व्यक्ती अविवाहित राहून दररोज विद्या ग्रहण करतो ना आणि ज्ञानाच्या अमृतानं आपल्या आत्म्याला निर्मळ करतो, तो व्यक्ती श्रेष्ठ असतो. विद्वानांची अनेक प्रकारच्या सांसारिक कर्माचं वर्णन केलं आहे. त्यामुळं मनुष्याने आपल्या इंद्रियांवर संयम ठेवून तत्वज्ञानाच्या जलाने आत्म्याला शुद्ध करायला हवं. मग पितर म्हणाले, हे वस्त, या इंद्रियांवर वश करून ज्ञानाने आत्म्याला निर्माण करायला हवं.
तुझे हे वचन योग्यच आहे, परंतु हा कल्याणाचा मार्ग नाही ज्यावर तू चालला आहेस. यज्ञ, तप आणि दानाने आपले अमंगल दूर करताना फळ प्राप्तीची इच्छा न बाळगता जे शुभ आणि अशुभ कर्म आहेत ना, ते बंधनाचे कारण होत नाहीत. जो पूर्व जन्माचा कर्म आहे ना, तो भोगाने नष्ट होतो. म्हणून पूर्वजन्माचा जो पुण्य कर्म आहे, तो सुख दुःख भोगण्यानं सतत नष्ट होत राहतो. मग ऋषी वरुण म्हणाले, हे पितामह, वेदांमध्ये कर्ममार्गाच्या प्रतिपादनाने अविद्या आणि मायाचे समर्थन करण्यात आलेलं आहे. म्हणूनच तुम्ही मला विवाह करण्यास का प्रवृत्त करत आहात बरं? विवाह केल्यानं माझं अनिष्टच होईल ना. पितर म्हणाले, हे वस्त, कर्माद्वारे जे काही केलं जातं ना, ते अविद्या आहे, हे सत्य आहे. परंतु विद्या प्राप्त करणं देखील एक प्रकारचं कर्मच आहे ना. म्हणून शास्त्रामध्ये जे विहित आहे ना, जे कर्म आहे, सज्जन पुरुष त्याचे उल्लंघन करत नाही, त्यांनाच मोक्षाची प्राप्ती होत असते. आणि शास्त्रामध्ये पुरुषाला विवाह करण्याची आज्ञा दिली आहे. म्हणून विवाह न केल्यास पुरुषाला मुक्ती कधीच मिळत नाही आणि संततीशिवाय त्याला मोक्षसुद्धा मिळत नाही. म्हणून संततीनं केलेले श्राद्ध कर्मानेच त्याला मोक्ष मिळत असतो. म्हणून हे पुत्रा, तू विधीपूर्वक विवाह कर आणि विवाह न केल्यानं तुझे सर्व कर्म नष्ट होतील आणि तुला अपयशच प्राप्त होईल ना. जर आमचा वंश नष्ट झाला तर आमच्या आत्मात अतृप्तच राहतील. विवाह करून संतती उत्पन्न करूनच तू तुझ्या पितरांना संतुष्ट करू शकतोस. श्रीहरी विष्णू म्हणतात, हे गरुड, अशा प्रकारे आपल्या पितरांचे वचन ऐकून ऋषी वरुण यांनी मोठी ग्लानी झाली. त्यांनी विवाह करण्याचा निर्णय घेतला. मग ऋषी वरुण यांनी आपल्या पितरांना विचारलं, हे पितृगण, आता तर मी वृद्ध झालो आहे, कोण मला कन्या प्रदान करील का? तसेही माझ्यासारख्या वृद्ध व्यक्तीसाठी विवाह करणं अत्यंत कष्टदायक आहे. मग पितर म्हणाले, हे वस्त, जर तू आमच्या वचनांचे पालन केले नाहीस तर निश्चितच आम्हा सर्व पितरांचं पतन होऊन जाईल आणि तुझ्या अधोगतीसुद्धा होईल. एवढंच बोलून सर्व पितृगण अदृश्य झाले. श्रीहरी विष्णू म्हणतात, हे गरुडजी, पितरांनी असं वाक्य म्हटल्यानंतर ऋषी वरुण मनातच अत्यंत व्याकुळ झाले आणि पितरांच्या मुक्तीसाठी विवाह करण्याचा विचार करत ते कन्येच्या शोधामध्ये पृथ्वी लोकावर भ्रमण करू लागले. पण त्यांना कुठेही कन्येची प्राप्ती झाली नाही. पितरांच्या वचनांचा पुन्हा पुन्हा मनात विचार करत ते चिंताग्रस्त होऊन विचार करू लागले, मी काय करू, कुठे जाऊ? माझ्या पितृगणांना मुक्ती देण्यासाठी कोणती स्त्री माझ्याशी विवाहसुद्धा करेल का? अशा प्रकारे बराच विचार केल्यानंतर ऋषी वरुण यांनी ब्रह्मदेवाची तपस्या करणं सुरू केलं. ऋषी वरुण यांनी 100 वर्ष एका वनामध्ये घोर तपस्या केली. त्यानंतर जगतपिता ब्रह्मदेव यांनी त्यांना दर्शन दिलं आणि म्हटलं, हे वरुण, मी तुझ्या तपस्येने प्रसन्न झालो आहे. तुझी जी काही अभिलाषा आहे ना, ती प्रकट कर, मी नक्की पूर्ण करेल. तेव्हा ऋषी वरुण यांनी ब्रह्मदेवांना प्रणाम केला आणि म्हणाले, हे परमपिता, माझ्या पितरांनी मला संतती उत्पन्न करण्यास सांगितलं आहे, पण यावेळी मला विवाहासाठी कोणतीही कन्या दिसत नाही. कृपा करून तुम्ही मला या कन्या प्रदान करा, ज्यामुळं विवाह करून मी संतती प्राप्त करू शकेल. यावर ब्रह्मदेव म्हणाले, हे विप्र, तू संसाराचा प्रजापती होशील. तुझ्या पितरांनी सांगितलं आहे की तू विवाह करायला पाहिजे. या अभिलाषा मनात ठेवून तू पितरांची पूजा करायला पाहिजे. ते प्रसन्न होऊन तुझी ही इच्छा पूर्ण करतील आणि तुला उत्तम स्त्रीची प्राप्ती होईल. अशा प्रकारे सांगून ब्रह्मदेव अंतर्ध्यानामध्ये जातात. ब्रह्मदेवांचे वचन ऐकून ऋषी वरुण यांनी पुन्हा आपल्या पितरांना प्रसन्न करण्याचा निश्चय केला. मग ऋषी वरुण नदीच्या किनाऱ्यावर पोचतात
आणि एकांतात त्यांनी पितरांचं तर्पण करून त्यांना संतुष्ट करतात. त्यानंतर एकाग्र चित्तेने ते भक्तिपूर्वक पितरांची स्तुती करू लागले. श्रीहरी विष्णू म्हणतात, हे गरुडजी, ऋषी वरुण यांनी आपल्या पितरांसाठी जी स्तुती केली ना, ती प्रत्येक मनुष्याने ध्यानपूर्वक ऐकायला पाहिजे. ही स्तुती सर्व दुःख दोष नष्ट करणारी आहे. जो भक्त एकदा ही स्तुती ऐकतो ना, त्याचे अनेक पाप नष्ट होतात आणि त्याला पितरांचा आशीर्वाद सुद्धा प्राप्त होतात. म्हणून तू ही स्तुती ध्यानपूर्वक ऐक, तेव्हा तुला ही कथा ऐकण्याचं फळ प्राप्त होईल. महात्मा वरुण अशा प्रकारे स्तुती करू लागले. जे अधिदेवता रूपात विद्यमान आहेत आणि जे श्राद्धाच्या प्रसंगी देवतांकडून स्वधाद्वारे तृप्त केले जातात, त्या सर्व पितृगणांना मी नमस्कार करतो. स्वर्गात अवस्थित महर्षी गण भुक्ती मुक्ती प्राप्त करण्याची इच्छा मनात ठेवून जे मानसिक श्राद्धद्वारे भक्तिपूर्वक तृप्त करतात, त्या सर्व पितरांना मी प्रणाम करतो. अग्नी स्वात वर्षत आज आणि सोमपती गण आहेत, ते सर्व या श्राद्धानं माझ्याद्वारे संतृप्त होऊन तृप्ती प्राप्त करो. अग्नी स्वात पितर माझ्या पूर्व दिशेची रक्षा करो. वर्षद नावाचे पितृगण सदैव माझ्या दक्षिण दिशेची रक्षा करो. आज पितृगण पश्चिम दिशेची आणि सोम पितृगण उत्तर दिशेची रक्षा करो. हे समस्त पितृगण राक्षस भूत पिशाच आणि असुर गणांमुळे उत्पन्न दोषांपासून नित्य सर्व प्रकारे आमची रक्षा करा. विश्वभूक आराध्य धर्म धान्य शुभानंद भूती दद्भूती कृत आणि भूती नावाचे जे पितरांचे 9 गण आहेत, तसेच कल्याण आणि कळद्राक्षय कळता हेतू अनग नावाचे जे पितरांचे 6 गण आहेत ना, आणि वर वरण्य वरद तृष्टी पुष्टी विश्वपात आणि धाता नावाचे विख्यात हे 7 गण आहेत ना, त्या पितृगणांचे पाप विनाशक जे महान महात्मा महित महिमवान आणि महाबळ नावाचे हे प्रसिद्ध 5 गण आहेत, त्या गणांसह सुखद धन्य धर्मदूर ते अत्यंत प्रसन्न झाले. आणि त्याचवेळी एक दिव्य तेज उत्पन्न झालं, जे आकाशमंडळामध्ये 4ही बाजूंनी व्यापलं. संपूर्ण विश्वाला आपल्या तेजानं आच्छादित करणाऱ्या त्या प्रकाशाला पाहून ऋषी वरुण आपल्या गुडघ्यावर बसून पुन्हा पितरांची स्तुती करू लागले. वरुण यांच्या स्तुतीला ऐकून पितृगण अत्यंत प्रसन्न झाले आणि ते त्यांच्यासमोर प्रकट झाले. वरुण यांनी पुष्प गंध आणि अनोळे पदार्थांचे त्यांना निवेदन केले होते. ते सर्व पितर त्या गोष्टी धारण करून त्यांच्या समोर प्रकट झाले. वरुण यांनी भक्तिपूर्वक हात जोडून आपल्या पितरांना प्रणाम केला आणि निवेदनसुद्धा केलं. प्रसन्न होऊन पितरांनी म्हटलं, हे पुत्र, तुझ्या या स्तुतीनं आम्ही अत्यंत प्रसन्न झालो आहोत. म्हणून आता तुझी जी काही कामना आहे ना, ती निसंकोचपणे सांग. मग नतमस्तक होऊन वरुण यांनी पितरांना म्हटलं, हे पितृदेव, ब्रह्मदेवांनी सृष्टीची रक्षा करण्यासाठी मला प्रजापती बनवलं आहे. म्हणून मी तुमच्याकडून संतती उत्पन्न करण्यास समर्थ गुणवान आणि चारित्र्यवान पत्नीची कामना करतो. मग पितर म्हणाले, हे वस्त, याच ठिकाणी आता याच क्षणी तुला उत्तम पत्नी प्राप्त होईल आणि तिच्यापासून तुला पुत्रसुद्धा होईल. हे वरुण, तो पुत्र बुद्धिमान असेल, बलवान होऊन रोज नावाचे तिन्ही लोकांमध्ये प्रसिद्धसुद्धा होईल. त्याचे अतिशय बलवान महापराक्रमी महात्मा आणि पृथ्वीचे पालन करणारे अनेक पुत्र होतील. असे सांगून सर्व पितृगण ऋषी वरुण यांना आशीर्वाद देऊन त्या ठिकाणाहून अंतर्ध्यानामध्ये जातात. पितर अंतर्धान होताच पितरांच्या कृपेनं त्याच वेळी त्या नदीच्या माध्यमातूनच वरुण यांच्याजवळ स्वर्णलता नावाची सुंदर आणि श्रेष्ठ एक अप्सरा प्रकट झाली.
त्या श्रेष्ठ अप्सरेनं मधुर वाणीनं महात्मा वरुण यांना म्हटलं, हे तपस्वी श्रेष्ठ, वरुणपुत्र महर्षी वसिष्ठ यांच्याद्वारे माझी एक अतिशय सुंदर कन्या उत्पन्न झाली आहे. मी ती सुंदर रूपवाली कन्या तुम्हाला प्रदान करते. तुम्ही तिच्याशी विवाह करा. या कन्येपासून तुम्हाला अतिशय बुद्धिवान मनू नावाचा पुत्र होईल. मग प्रजापती वरुण त्यांनी या अप्सरा कन्येशी विवाह केला. श्रीहरी विष्णू म्हणतात, हे गरुडजी, बघा इथे प्रत्येकाच्या लक्षात असू द्या की ही कथा आहे ना, भगवान श्रीहरी विष्णू गरुडजींना सांगत आहेत. तेव्हा विष्णू म्हणू लागले, हे गरुडजी, अशा प्रकारे ऋषी वरुण यांनी त्यांच्या पितरांना प्रसन्न करून विवाहासाठी कन्या प्राप्त केली आणि त्यांच्या वंशाचा विस्तार केला. कथेच्या शेवटी भगवान श्रीहरी विष्णूंनी गरुडजींना आणि पितरांना प्रसन्न करण्याचे अनेक उपाय विस्तारपूर्वक सांगितले. हे उपाय आहेत ना, ते मनुष्याच्या जीवनामध्ये पितृदोष संपवण्यासाठी आणि पितरांची कृपा प्राप्त करण्यासाठी अत्यंत आवश्यक आहेत. श्रीहरी विष्णूंनी गरुडजींना सांगितलं की पितरांना प्रसन्न करण्यासाठी काही विशेष अनुष्ठान, तर्पण आणि धार्मिक कार्याचं पालन करणं आवश्यक आहे. चला तर आता आपण पाहूया, या महत्त्वपूर्ण उपायांबद्दल जाणून घेऊया. पितरांना प्रसन्न करण्याचा पहिला आणि मुख्य उपाय म्हणजे तर्पण. हा तर्पणाचा अर्थ असा आहे की जळ अर्पण करणं. पितृपक्षाच्या दरम्यान पवित्र जळ हातात घेऊन पितरांचे आवाहन करताना त्यांना जळ अर्पण करावं आणि तर्पणात काळेतील जळ, दूध आणि कुश यांचा वापर केला जातो. हे कार्य पवित्र मनानं आणि श्रद्धेनं करावं, ज्यामुळं पितृगण तृप्त होऊन प्रसन्न होतात. आणि हे तर्पण करताना ओम पितृभ्य स्वधा या मंत्राचं उच्चारण करावं, ज्यामुळं पितर संतुष्ट होतात आणि आशीर्वादसुद्धा देतात. श्रीहरी विष्णू म्हणतात, श्राद्ध कर्म या पितरांच्या तृप्तीसाठी एक महत्त्वपूर्ण अनुष्ठान आहे. यामध्ये पितरांच्या निमित्तानं भोजन, फळ आणि वस्त्र अर्पण केले जातात. श्राद्ध कर्म करणाऱ्या व्यक्तीनं ब्राह्मणांना भोजन घालावं, त्यांना वस्त्र आणि दक्षिणा देऊन आशीर्वाद घ्यावा आणि या श्राद्धाच्या दिवशी विशेष सात्विक भोजन बनवावं, ज्यामध्ये खीर, पुरी, भाजी, इतर पौष्टिक खाद्यपदार्थ समाविष्ट असतात. हे भोजन पवित्रतेने पितरांच्या निमित्तानं अर्पण केलं जातं. आता तिसरा उपाय पाहूया. श्रीहरी विष्णूंनी सांगितलं की गाय आणि ब्राह्मण आणि इतर जीवांना अन्न पितरांना प्रसन्न करण्यासाठी गाय, कुत्रा आणि कावळा आणि ब्राह्मणांना अन्न खाऊ घालणं अत्यंत शुभ मानलं जातं. त्यांना अन्न अर्पण केल्यानं पितृ तृप्त होत असतात आणि प्रसन्न होऊन आशीर्वादसुद्धा देतात. विशेषतः श्राद्धाच्या दिवशी गायीला हिरव्या गवताचा आणि भाकरीचा आहार देणं आणि कावळ्याला भात आणि खीर खाऊ घालणं अत्यंत शुभ मानलं जातं. या कार्याने पितरांची कृपा प्राप्त होत असते आणि पितृदोषातून मुक्तीसुद्धा मिळते. श्रीहरी विष्णू म्हणतात, पिंपळ आणि तुळशीच्या वृक्षाची पूजा करणं पितरांना प्रसन्न करण्याचा महत्त्वपूर्ण उपाय आहे. पिंपळाचे वृक्ष पितृगणांचे निवासस्थान मानलं जातं आणि तुळशीचे रोप आहे ना, देवी लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं. म्हणून श्राद्धाच्या दिवशी पिंपळ आणि तुळशीची पूजा करून पितरांना तृप्त केलं पाहिजे. म्हणून पिंपळाच्या वृक्षाकडे दीप प्रज्वलित केल्यानं पितृगण प्रसन्न होतात आणि कुटुंबाला सुख समृद्धीचे आशीर्वाद देतात. भगवान श्रीहरी विष्णूंनी गरुडजींना सांगितलं की जो व्यक्ती पितृदोषाने पीडित असतो त्याने गयाजी किंवा इतर पवित्र तीर्थस्थळी जाऊन पिंडदान करावं. गयाजीमध्ये पिंडदान केल्यानं पितृ संतुष्ट होतात आणि मोक्ष प्राप्ती करतात. तसेच वंशजांना आशीर्वाद देतात. पिंडदान करताना काळे तीळ, कुश आणि भात यांचा वापर करून पितरांना अर्पण करावं. ही प्रक्रिया पितरांना तृप्त करत असते आणि त्यांच्या आत्म्याला शांती प्रदान करते. श्रीहरी विष्णू म्हणतात, पितरांना प्रसन्न करण्यासाठी
व्यक्तीनं श्राद्ध पक्षात व्रत धरावं. यावेळी सात्विक आहार ग्रहण करावा आणि ब्रह्मचर्याचं पालन करावं. भगवान श्रीहरी विष्णूंनी गरुडजींना सांगितलं की श्राद्ध पक्षामध्ये मांस, मद्य, तामसिक आहाराचं सेवन करू नये आणि व्रताच्या काळामध्ये भगवान विष्णू आणि शिव या देवी लक्ष्मीची आराधना करावी. यामुळं पितरांच्या आत्म्याला शांती मिळते आणि प्रसन्न होऊन आशीर्वादसुद्धा देतात. श्रीहरी विष्णू म्हणतात, पितरांना संतुष्ट करण्यासाठी गरिबांना आणि ब्राह्मणांना आणि साधूंना अन्नदान आणि वस्त्रदान करावं. हे कार्य विशेषतः श्राद्ध पक्षात केल्यानं पितरांच्या आत्म्याला तृप्ती प्राप्त होत असते. अन्नदान आणि वस्त्रदान केल्यानं मनुष्याला पुण्य प्राप्त होतं आणि पितृदोषातून मुक्ती मिळते. या कार्यामुळं पितृ प्रसन्न होऊन घर परिवाराला सुख समृद्धीचे आशीर्वाद देतात. भगवान श्री विष्णूंनी सांगितलं की पवित्र नद्यांमध्ये विशेषतः गंगेत स्नान करून पितरांच्या निमित्तानं जळ अर्पण करणं अत्यंत शुभ मानलं गेलं आहे. गंगा जळ पितरांच्या तृप्तीसाठी सर्वोत्तम मानलं जातं, ज्यामुळं पितृदोष संपुष्टात येतात आणि गंगेत स्नान केल्यानं व्यक्तीचे पाप धुतले जातात आणि पितरांच्या आत्म्याला सुद्धा शांती मिळते. या कार्यानं पितृ प्रसन्न होऊन आशीर्वाद देतात. श्रीहरी विष्णू पुढे म्हणतात की पितरांना प्रसन्न करण्यासाठी सत्संगात सहभागी होणं, पवित्र ग्रंथांचे जसे भगवद्गीतेचे वाचन करणं, मानाचे श्लोकांचे वाचन करणं, सद्गुरू चरित्र वाचणं असे लाभदायक मानले जातात. पितरांच्या शांतीसाठी गीतेच्या 11व्या अध्यायाचे वाचन विशेषतः लाभदायक असतं. म्हणून भगवद्गीतेच्या वाचनानं पितरांच्या आत्म्याला शांती मिळत असते, त्यांच्या वंशजावर त्यांची कृपा होते. भगवान श्रीहरी विष्णूंनी गरुडजींना हेही सांगितलं की जो व्यक्ती श्रद्धा आणि विश्वासाने जे उपाय करतो ना, त्याला जीवनामध्ये सर्व प्रकारचं सुख मिळतं, समृद्धी प्राप्त होते. म्हणून पितरांच्या कृपेनं त्याचे सर्व दोष आणि सर्व दोषातून मुक्ती होते आणि कुटुंबाला शांती मिळून जाते. हे उपाय नियमितपणे केल्यानं पितृदोषापासून मुक्ती मिळते आणि पितृ प्रसन्न होऊन वंशजांचा आशीर्वाद निर्माण होतो. श्रीहरी विष्णूंनी गरुडजींना सांगितलं, हे गरुड, जो कोणी या उपायांचं पालन करतो ना, त्याला पितृदोषाचा कधीही सामना करावा लागत नाही आणि पितृ सदैव प्रसन्न होतात. अशा प्रकारे श्रीहरी विष्णूंनी पितरांना प्रसन्न करण्याचे विविध उपाय सांगितले, जे प्रत्येकानं पितृपक्षामध्ये करायला हवे. जय जय रघुवीर समर्थ.